आज या सत्यनारायण क्रीडा मंडळ नवेगाव यांच्या माध्यमातून फेटे बांधून या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्याची संधी मिळाली आहे। खरोखर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजच्या आयोजनासाठी। आता मात्र टाळ्यांची कमतरता भासू देऊ नका, समोर बसलेले मला वाटतं आयोजकच आहेत। मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या माध्यमातून, कारण आजचं अत्यंत देखणं आयोजन या ठिकाणी बघायला मिळतं आहे। खरोखर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला लाजवेल इतकं सुंदर आयोजन मित्रांनो आज आपण केलेलं होतं। अनेक राष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने अनेकांना धूळ सारत हे दोन संघ मात्र आपलं अस्तित्व या ठिकाणी आजमावण्यासाठी आता मात्र आमने सामने भिडत आहेत। या अंतिम लढतीमध्ये कोण होईल या सरपंच चषकाचा मानकरी, कोणाच्या दारीने कोणाच्या मंदिरी जाईल हे आगळं वेगळं आणि भव्य चषक पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे। कोण ठरेल रोख रक्कम 33,000चा मानकरी, जो ठरेल मानकरी त्याच्या दारामध्ये मात्र होळीच्या दिवशी दिवाळी साजरी होईल इतकं मात्र निश्चित आहे। आता मात्र सामन्याला होते सुरुवात की भव्य हिमालय तुमचा मुसा हा केवळ माझा संयकडा आणि गौरी शंकर उभ्या जगाचा सन्माने पूजिन रायगडा, मनात पूजिन रायगडा। खऱ्या अर्थाने एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळते। निश्चितच मित्रांनो कबड्डीचा खेळ जर आपण पाहिला तर अनेक मित्रांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, परंतु सच्चे मित्र असणं फार महत्त्वाचं असतं की जीवनाच्या या बाजारात जरा जपून तू चाल मित्रा, की जीवनाच्या या बाजारात जरा जपून तू चाल मित्रा, सांगताच येत नाही कुठे जाईल की रे तुझा तोल मित्रा, तू सरळ मार्गाने चाल मित्रा, कारण इथल्या वाटा मात्र वाकड्या आहेत, जागोजागी कोले कुत्र्या आणि लांडग्यांच्या टेकड्या आहेत। निश्चितच खऱ्या अर्थाने सच्चाईचा खेळ मैदानामध्ये दिसणं फार महत्त्वाचं आहे। यावेळेस प्रत्येक बैलमारे तोच खेळ दाखवतोय की तू सरळ मित्राने चाल मित्रा, इथल्या वाटा मित्र वाकड्या आहेत, जागोजागी कोले कुत्र्या आणि लांडग्यांच्या टेकड्या आहेत, की ते स्वभाव भित्रा भावत नाही, की ते स्वभाव भित्रा भावत नाही। आणि जर सोबतीला एका सच्च्या मित्राचा हात असेल ना तर कधीच भुंकणारा कुत्रा चावत नाही, तर कधीच भुंकणारा कुत्रा चावत नाही। त्यामुळे एक सच्चा मित्र असणं आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो। ऋतिक पाटील या ठिकाणी अनसक्सेसफुल ठरतोय, प्रत्युत्तर देईल आता मात्र साहिल पाटील। खरोखर हा देखील एक घणाघाती हल्ले करणारा चढाई बहादर आहे। अतिशय कमी वेळामध्ये नावावर रूपाला आलेला हा वर्सोईवासी संघ इसे कहते स्पीड। हर्षल खटकर करतोय चोख, मैदानाच्या बाहेर जावं लागेल। प्रत्युत्तर देतोय आता मात्र सुयोग गायकर, थर्ड रेड डू ऑर डाय। प्रो कबड्डी लीग मध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली असा हा सुयोग गायकर आपल्याला बघायला मिळतोय। 7-1 समीकरण असेल, बघूया कितपत प्रयत्न करतोय। खऱ्या अर्थाने बलदंड शरीर यावेळेस मात्र निश्चितच सच्चाईचा खेळ सुयोग गायकरच्या माध्यमातून। प्रत्युत्तर दखल आता मात्र ओमकार भोईर। खरोखर मित्रांनो हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे। शर्यष्टीवरती जाऊ नका सुरुवातीच्या सामन्यापासून सांगतोय, कारण अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात, अनेक सामने पाहिलेत। ओमकारचा परफॉर्मन्स नेहमीच आगळा वेगळा आपल्याला बघायला मिळतो, मग बॅक होल्ड असेल, थाई डायव असेल, खरोखर सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतो। यावेळेस मात्र बोनसचा बादशाह ऋत्विक पाटील आपल्याला बघायला मिळेल। 7च्या साथीचा कबड्डीचा खेळ
प्रत्युत्तर देईल आता मात्र मोहित मढवी 9 नंबरच्या जर्सीमध्ये. हा देखील एक शांत संयमी खेळाडू, वेल डेव्हलप पर्सनॅलिटी, शरीराला कबड्डीला साजेशी शरीरयष्टी त्याची आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीच्या क्षणापासून खरोखर आपल्या संघाकरिता यांनी देखील स्वतःला झोकून दिलाय. प्रत्येक खेळाडूचं आणि प्रत्येक खेळाडूची महत्त्वपूर्ण भूमिका या कबड्डीच्या खेळामध्ये असणं गरजेचं असतं. कोणताही एक खेळाडू मित्रांनो आपल्याला विजयश्री खेचून आणून देत नसतं. त्यामुळे आपण स्वार्थी विचारसरणी कधीही करू नका. समुद्र कधी स्वतः पाणी पित नाही, तसेच झाड कधी स्वतःसाठी सावली निर्माण करत नाही. त्यामुळे मित्रांनो स्वतःसाठी जगू नका. जगायचं असेल तर आपल्या संघासाठी जगा, कारण कठीण काळात आपल्या संघानेच आपल्याला सावरलेलं असतं आणि आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली असते. चढाई करता आता मात्र साहिल, वेग वर्सेस वेग आपल्याला बघायला मिळेल. साहिल वर्सेस दीपक कासार. यावेळेस मात्र निसटला आणि मात्र आत्महत्या. पुन्हा एकदा चढाईसाठी ऋत्विक पाटील, ज्याच्या पायामध्ये चित्त्याच्या चपळाईचा वेग आहे, पाहूया आता मात्र तो चढाई करेल 5-1, ज्याने अनेक मैदानं आपल्या चतुरस्र चढाईच्या जोरावर गाजवली असा ऋत्विक अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ करतोय. कारण याच्या खेळावर या सामन्याचं बरंच काही भवितव्य अवलंबून आहे. तर वाशी संघ एक अप्रतिम अशी झुंज देईल ती मरिदेवी ढेरण संघाच्या समोर. पाहूया 6-1 अशी चढाई आहे. सावध संत चढाई करतोय. आकाश, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम अशा चढाया केल्या, असा हा आकाश कोंडिलकर आपल्याला बघायला मिळतोय. सर जी ही स्पर्धा आपण पाहिली तर 7:30 वाजता सुरू झाली. साधारणतः अंदाज आपण जर पाहिला असता तर 3 वाजेपर्यंत कबड्डी स्पर्धा आटपायला हवी होती, परंतु वेळेचा बंधन खेळाडूंनी पाळलं नाही. त्यामुळे आता ही कबड्डी स्पर्धा 5 ते 5:30च्या घरात जाईल. निश्चितच मित्रांनो वेळेला फार महत्त्व आहे, कारण सकाळी 4 रुपयाला एक मिळणारा वर्तमानपत्र हा संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीच्या भावात विकला जातो. किलोमध्ये क्वांटिटी जास्त असते, विसरू नका. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. जर आपण आज वेळेला महत्त्व दिलं तर वेळ उद्या तुम्हाला महत्त्व देईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फसतोय डाव. मोहित मडवी सक्सेसफुल ठरतोय. शुभमच्या हातावर मात्र तुरी मिळते आहे आणि निश्चितच गुणतालिका पुन्हा एकदा 4-4 समसमान गुणांवरती सामना. प्रत्युत्तर देतोय ऋतिक पाटील. चालू वर्षामध्ये निश्चितच काही काळ बाहेर बसावं लागलं होतं. हाताला मायनर इंजुरी होती ऋतिकच्या, परंतु आता एक प्रचंड वेग. यावेळेस अभिषेक भोईर आयकॉनिक टॅकल. ही ओळख आहे मित्रांनो, यही तो पहचान है इस अभिषेक की. प्रत्युत्तर देतोय साहिल. निश्चितच मित्रांनो मनामध्ये जिंकणं फार महत्त्वाचं आहे. ज्याने मनामध्ये आज निग्रह पक्का केला असेल की या मैदानामध्ये विजयश्री खेचून आणेल, तो निश्चितच रणामध्ये विजयी ठरणार आहे. क्योंकि मन के जीते जीत है और मन के हारे हार है. हार गए बिन लढे उन पर जरूर धिक्कार है. मनामध्ये जिंकायला शिका. जर मनात जिंकला तर रणात जिंकणार आहात. पुन्हा एकदा मोहित मडवी. बघूया कितपत गुणांची लईलूट करतोय आपल्या संघाच्या विजयाकरिता. सुंदर पदाला लिप्त्य. पाच आणि 4 माघारी परततोय. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा आकाश कोंडिलकर. एक वेगवान चढाई बहादर आपल्याला बघायला मिळतो. जर्सी क्रमांक 11. तुटते कालाचा अवलंब कोणत्या प्रकारची रणनीती असेल, ॲडव्होकेट कुंदन पाटील आणि वाशी संघाचे जे संघ व्यवस्थापक आहेत कशा प्रकारे कानमंत्र देतील. थर्ड
ह्या रेडला पाहूया कशा प्रकारचा 100% एपर असणार, डू ऑर डाय रेड आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा असणार. 5-1 चढाई. आणि आत्ता मात्र पहा या दीपक कासारे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 2018ला जेव्हा रायगड संघाने चौकार मारला, त्या संघामध्ये हा कासारे होता. ज्या संघाचा कर्णधार आमिर धुमाल आणि कैलास पाटील यांच्या आधिपत्याखाली तो सामना नाशिक सिन्नर येथे चौकार मारला. 93-94, 2001ला बॅनेर आणि चौथे रायगड जिल्हा संघाची अजिंक्यपदाची चाचणी विजयी ठरला रायगड संघ. तो नाशिक सिन्नर येथे त्या संघाचा घटक आहे कासारे. आज चांगली कामगिरी करतोय. आता मात्र थर्ड रेड यावेळेस मात्र साहिल पाटील वोडेडेगल. शांतता पाळा. फर्स्ट एड जाऊ द्या. फर्स्ट एड. बॅग घ्या फक्त. निघालेत. हा ठेव तिथे खुर्ची. तुला बसायला जागा आहे काय? यावेळेस मात्र 5-1 समीकरण चढाई करता साहिल. बघा कितपत प्रयत्न करेल. गुणतालिका जर पाहिली तर 6 आणि 5 1 गुणांनी आघाडीवरती वर्सोय वाशी. यश संपादन करणं अतिशय महत्त्वाचं असेल. मध्यांतर होतं, पूर्वार्ध होतं. मध्यांतरापर्यंत सामना थांबलेला असताना वर्सोय वाशी हा संघ 1 गुणाने आघाडीवरती असेल. याची प्रतिस्पर्धी धीरण संघाने नोंद घ्यायची आहे. फायनल मॅच इज प्रोग्रेसिंग. मॅच बिटवीन मरी देवी डेरन वर्सेस वर्सोय वाशी. मरी देवी डेरन 5 points, वर्सोय वाशी 6 points. इट मीन्स द लीडिंग ऑफ मार्जिन 1 points. वर्सोय वाशी संघाची 1 गुणाची आघाडी आहे. याची नोंद दोन्ही संघातील खेळाडू व संघ व्यवस्थापकाने घ्यायचे. कारण का जरी मी म्हटलं नाम मात्र, परंतु ती खूप महत्वाची आघाडी आहे. पाहूया पूर्वार्ध संपलेला आहे. पुन्हा एकच म्हणेन, अंत भला सो सब भला. शेवट कुणाचं गोड होईल आपल्याला पुढील 10 मिनिटात समजेल की या भव्य दिव्य स्पर्धेचा अंतिम विजेता कोण ठरेल, चॅम्पियन संघ कोणता ठरेल. हु विल बिकम द चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. पूर्वार्धातला खेळ संपूर्ण. आता मात्र उत्तरार्धातला खेळ या ठिकाणी सुरू झालाय. उत्तरार्धातली पहिली चढाई घेऊन निघाला आकाश कोंडिलकर आपल्याला बघायला मिळतोय. 5-1 समीकरण असेल. माघारी परततो, त्याला प्रत्युत्तर देईल अभिषेक भोईर. जर्सी क्रमांक 5. निश्चितच मित्रांनो अनेक आयकॉनिक टॅकल्स त्या अभिषेकच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. मोठी चढाई होणं गरजेचं असेल. वर्सोय वाशी संघ आज मात्र आपल्याला लोकल पब्लिकचा चांगला साथ आहे. आज आपल्याला निश्चितच या ठिकाणी ऐतिहासिक विजय मिळवण्याची संधी असेल. 2 अंतिम विजेते पदकं आपण अद्यापपर्यंतच्या चालू मोसमामध्ये मिळवलेले आहात.
ही तिसरी संधी असेल, दौडू देऊ नका. बघूया कितपत प्रयत्न करतो आकाश कोंडिलकर. जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत मात्र चढाईची धुरा एकतर्फे सांभाळू शकतो. आता मात्र थर्ड रेड आकाशाच्या वरची जबाबदारी यावेळेस मात्र अभिषेक भोईर. ऍडव्हान्स टॅकल आवश्यकता नव्हती, संयम बाळगणं फार महत्वाचं. अभिषेक पुन्हा एकदा निसटतोय त्या ठिकाणी साहिल. पुन्हा एकदा आकाश या ठिकाणी सज्ज झालाय. खरोखर मित्रांनो अनेक गेम चेंजिंग रेड्स आकाशच्या आपल्याला बघायला मिळाल्यात आजच्या सामन्यामध्ये. तर तुला टोचणारे, तुला डिवचणारे निश्चितच तुला बोलतच राहतील. तुझ्या स्वप्नांवरती, तुझ्या कर्तृत्वावरती, तुझ्या ध्येयावरती नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहतील मित्रा. परंतु तुला या साऱ्यांना शब्दांनी नाही तर तुझ्या विजयाने उत्तर द्यायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करून त्यांच्या समोर विजय पताका तुला मात्र रोवायची आहे. प्रत्येक खेळाडूकरिता टोचणारे डिवचणारे अनेक असतात, परंतु त्या साऱ्यांना उत्तर देत बसू नका. एकदाच काही तो मोठा विजय संपादन करा आणि खऱ्या अर्थाने त्यांना चारी मुंड्याचित करा. कारण ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे आणि छत्रपती शिवरायांनी सगळं काही संपून देखील स्वराज्याचा पाठलाग काही सोडला नाही. खऱ्या अर्थाने पुरंदराच्या तहामध्ये छत्रपती शिवरायांकडे फक्त 16 किल्ले शिल्लक होते. उर्वरित 11 महिन्याच्या कालखंडामध्ये जवळपास 360 किल्ल्यांचं भलं मोठं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. हा स्वराज्याचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही आहे. कारण आपण सारी मंडळी इतिहास जपणारी आहोत. इतिहास आपण जपलाय. भले आपली बुरुज ढासाळली असेल, दिल्लीची तख्त तशी असेल, परंतु दिल्लीच्या तख्ताला घाम फोडण्याची ताकद आजही या महाराष्ट्रामध्ये आहे. आपण पाहिलं नुकत्याच झालेल्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्र संघ अंतिम उपविजेता ठरलाय. चढाई करता पुन्हा एकदा आकाश 11 नंबर जर्सी प्रदान केला. खेळाडू बघूया किती प्रयत्न करतो. 5च एक समीकरण डीप रेड करावी लागेल. डीप रेड झाली तर निश्चितच यश मिळेल, परंतु डीप रेड होईल का, होणं गरजेचं असेल. बघूया डावे कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई कोणत्या प्रयत्नाने अद्यापर्यंत यावेळेस मात्र प्रयत्न झाला आणि यशस्वी. साहिल पाटील अतिशय सुंदर. सहा 8 असा गुणफलक दिसतोय. पुन्हा एकदा सांगतो की निर्णायक मोक्याच्या क्षणाला कोण बाजी पलटवेल. 2 गुणांचा फरक आहे फक्त. 4-1 चढाई. साहिल नजर हटी, दुर्घटना घटी. बॅक अप्रतिम. कासारे आता मात्र चढाईची धुरा प्रतीक बैलमारे हा देखील मित्रांनो एक उत्कृष्ट चढाईपटू आहे. श्री गणेश दिवलांग यांच्या आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये प्रतीकने मात्र आक्रमक चढाई करून आपल्या संघाला त्या ठिकाणी अंतिम विजेतेपद मिळवून दिलं होतं. हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे. 8 आणि 7-8 नाम मात्र एका गुणाने आघाडीवरती आहे. अजून देखील वर्सोय वाशी संघ अंतिम 5 मिनिटं सामना संपायला आता मात्र शिल्लक आहे.
5 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे. पाहूया कशा प्रकारची रणनीती असेल. 1 गुणाची आघाडी वाशी संघ टिकवतो का डेरण संघ बाजी मारतो. सुयोग बलदंड श्रेष्ठचा सुयोग गायकर चढाईसाठी सज्ज होतोय. तो वाशी संघाच्या पटामध्ये 5 चढाई करतोय, खोलवर चढाई करतोय, मध्येच मध्यरक्षकाला हुलकावणी देतोय. आणि आता मात्र अप्रतिम. मी म्हटलं होतं मित्रांनो, ओमकार भोईर आहे तोपर्यंत चिंतेची बाब नसेल. खरोखर जबरदस्त पकडी आपल्याला बघायला मिळाल्यात, अनेक स्पर्धांमध्ये बघायला मिळाल्यात. ही स्पर्धा नाही तर अनेक स्पर्धांमध्ये ओमकारच्या आयकॉनिक पकडी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता मात्र मोहित मडवी 4 समीकरण असेल. मरीदेवी थेरँड आपल्याकडे देखील अनेक शस्त्र आणि अस्त्र आहेत. आता मात्र प्रत्येक बैल मारेला स्वतःला झोकून द्यावं लागेल जर या मैदानामध्ये आपल्या संघाला विजेतेपद मिळवून द्यायचं असेल. सज्ज झालाय आता मात्र शुभम पाटील, बघूया कितपत प्रयत्न करतोय. आता मात्र थर्ड रेड चढाई करता सज्ज झालाय मोहित मडवी, बघूया कितपत प्रयत्न करतोय. 2 गुणांची आघाडी असेल, जर पकड झाली 1 गुणाचा फरक राहील, परंतु जर यशस्वी झाला तर मात्र विजयाचं दार उघडण्याची संधी असेल. बघूया मोहितच्या वरती संपूर्ण संघाचे दार मात्र यावेळेस मात्र जबरदस्त ब्लॉक बघायला मिळतोय प्रत्येक बैलमाराच्या माध्यमातून. हा अनुभवाचा खेळ आहे. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा ओमकार. ओमकार आणि साहिलच्या चांगल्या फॉर्ममध्ये मात्र निश्चितच साहिल आणि मोहितच्या चांगल्या फॉर्ममध्ये मात्र ओमकारच्या चढाया कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळतात. ओमकार देखील एक चांगला चढाईपटू आहे. आता मात्र ऋतिक पाटील देखील मैदानामध्ये आलाय. ही कडवी झुंज आपल्याला बघायला मिळेल. ऋतिक विरुद्ध वरसवाई बाशी. ऋतिकच्या आता मात्र अनस्टॉपेबल रेड्स आपल्याला बघायला मिळतील. ऋतिक जितका अनस्टॉपेबल राहील तितका निश्चितच मरीदेवी धैरण संघाचं विजयाचं दार खुलं राहील. परंतु बघूया समोर देखील अभिषेक भोईर असेल, हे विसरून चालणार नाही आहे. आता मात्र थर्ड रेड. ही चढाई निर्णात्मक चढाई कदाचित ठरू शकते या सामन्यामध्ये. बघूया ऋतिक कितपत प्रयत्न करतोय. 8 आणि 9 एका गुणाने आघाडीवरती असेल तो वरसोय बाशी. यावेळेस मात्र ओमकार भोईर वन्स अगेन अँड अगेन ओमकार भोईर.
चढाईसाठी सज्ज होते दीपक कासारे. पाहूया पाहूया अनुभवाचा किती फायदा घेऊ शकते. कारण आता मात्र साहिल पाटील थर्ड रेड. गणेश मडवी, प्रभाकर मडवी तुमचे बरोबर आहे. आता आता 2 वर्षापूर्वी ती ओळखते चांगलं. काय झालं काय झालं काय झालं काय झाली. आता मात्र प्रतीक बैल मारे या ठिकाणी प्रयत्न करेल. बघूया. निश्चितच मित्रांनो हा देखील एक अनुभवी चढाईपटू आहे. अनेक मैदानांवरती प्रतीकचं देखील वर्चस्व राहिलंय. आता मात्र 9-10 10-9 अभिषेक होईल. अतिशय शांततेचा संयम असा खेळ या ठिकाणी मैदानावरती झाला. श्री सत्यनारायण क्रीडा मंडळ नवेगाव आयोजित सरपंच चषक 2026 आता मात्र अंतिम टप्प्यात आलाय. थर्ड रेड डू ऑर डाय चढाई करता सज्ज झालाय. प्रतीक बैलमारे संयम ठेवावा लागेल. संयम ठेवला अभिषेक होईल. सामना संपुष्टात आला आणि विजयी ठरलाय वर्सोवा क्रीडा मंडळ वाशी. आपलं मनपूर्वक अभिनंदन असेल. हार्डली कॉंग्रॅच्युलेटेड वर्सोवा वाशी. Champion of the tournament, Warsaw Vasi. Well done and congratulations. And also congratulations, runners up Maridevi Dharan. Pratim DJ celebration. DJ. अभिनंदन या भव्य दिव्य सरपंच